आज आपण बघत आहोत 5वीचा इंग्लिशचा पेपर. बघा, पहिला आणि दुसरा प्रश्न ओरलसाठी असतो. क्वेश्चन तिसरा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. आता जे प्रश्न आहे 1 2 3 4 हे प्रॉपर ऑर्डरनुसार इथे मेन्शन करायचे आहे. वी वेंट टू द केरिंग. त्यातच बी बघा, प्रश्न तिसऱ्यामध्ये हे 4 ऑप्शन ते व्यवस्थित ऑर्डरप्रमाणे तिथे लिहिलेले आहे आन्सर शीटमध्ये. वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बी बघा, कंप्लीट द फॉलोइंग. हे बघा, केअरिंग आणि लिव्हिंग. हे सी याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे, केअरिंग आणि लिव्हिंग. हे दोघं पण इथे मेन्शन केलेले आहे. सी बघा, सी पण दिलेले आहे व्यवस्थित. जम्प केअरिंग ही विल व्हेरी करेक्ट ऑर्डर विथ द विल. क्वेश्चन चौथा, रीड द एक्स्ट्रा अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. से व्हॉट हॅपन्स. इफ यू विल पेन आय विल हर्ट टू बुक इफ यू डोंट प्रोडक्ट बुक. म्हणजे जे क्वेश्चन आहे ते व्यवस्थित मेन्शन केलं आहे, त्यांचं आन्सर पण व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ झूम करून पण ते उत्तर लिहू शकतात. तुम्ही पेपर पहिले नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, त्याचा चांगला सराव करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बी बघा, मॅच द रायमिंग पेअर्स. इथे मॅच द रायमिंग पेअर्स दिलेले. सी बघा, हाऊ डज द बुक फील व्हेन यू टेक ऑफ इट. आन्सर पण मेन्शन केलेलं आहे. आता क्वेश्चन 5वा बघा, ग्रामरचा भाग असतो हा सर्व, तो पण व्यवस्थित सराव करा. पहिले पेपर तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, म्हणजे कसं तुम्हाला पेपर लिहायला प्रॉब्लेम येणार नाही आणि कंटिन्यू मोबाईल बघायची गरज पडणार नाही. पेपरमध्ये वहीमध्ये पेपर असला म्हणजे आपण तो चांगल्या प्रकारे सराव करू शकतो, पाठांतर करू शकतो आणि पेपर चांगल्या प्रकारे लिहू पण शकतो. म्हणून मी सांगते, वारंवार ही सांगत असते की तुम्ही पेपर पहिले नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, त्याचा चांगला सराव करा, स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. प्रश्न 6वा पण इथे मेन्शन केलेला आहे, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पण आपल्या एज्युकेशनचे पेपर असतात, एज्युकेशनबद्दल वेगवेगळी माहिती असते, त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. मॅथचे पण व्हिडिओ बघायला भेटतील. तसं तिने फिलिंग द ब्लँक्स. इथे फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे. द वर्ड किटल कम्स आफ्टर. इथे तुम्हाला ऑप्शन दिले बिफोर आणि आफ्टर, तर तिथे तुम्ही आफ्टर लिहायचा. त्याच्या खाली अंडरलाईन मेन्शन केली, ती अंडरलाईन व्यवस्थित द्यायची, म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते प्रॉपर दिसलं पाहिजे. क्वेश्चन 7वा बघा, हाऊ मेनी हाऊस आर स्नो इन द मॅप. 3. विच प्लेस इज टू द नॉर्थ ऑफ इन मार्केट. द स्कूल. व्हॉट इज द लोकेट बिटवीन द हाऊस ए अँड द टेम्पल मार्केट. इथे व्यवस्थित पॅसेज काय मी लिहिलेलं नाही, पॅसेज तुम्हाला क्वेश्चन पत्रिकेमध्ये असणारच आहे. ते क्वेश्चन पॅसेज व्यवस्थित वाचायचे आणि ते पॅसेजमध्ये उत्तर शोधायचे आणि तिथे लिहायचे. क्वेश्चन 8वा बघा, जी ही पेन्सिल आहे, आय एम पेन्सिल, ती सांगत आहे माझं फॅक्टरी शॉप आहे. स्मॉलर आहे, ती काय आहे, छोटी आहे, स्मॉलर आहे. ज्या शब्दांखाली अंडरलाईन दिलेली आहे ते शब्द बघून घ्या व्यवस्थित, स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. प्रश्न 8व्यामध्ये. प्रश्न 9वा बघा, कम्प्लीट द प्रोग्रेस ऑफ मेकिंग द. इथे बघा, तुम्हाला काही एक पॅरेग्राफ विचारलेला असेल, त्या पॅरेग्राफमध्ये गाळलेल्या जागा टाकायच्या आहे, त्या प्रॉपर व्यवस्थित टाकायच्या. बघा, मी त्याच्याखाली 2-2 अंडरलाईन दिलेले आहेत, ते तुमची गाळलेली जागा आहे, ते शब्द तुम्ही तिथे टाकायचे आहे. व्यवस्थित सुस्पष्ट दिसतात आहे, ते स्पष्ट दिसतात पण ते शब्द ते व्यवस्थित तिथे मेन्शन करा. 9व्या प्रश्नामध्ये. आता आपण 10वा प्रश्न बघणार आहे. 10व्यामध्ये कम्युनिकेशन दिलेलं आहे दोघांचं, पूर्ण कम्युनिकेशन मी इथे मेन्शन केलेलं आहे. बघा कशा प्रकारे कम्युनिकेशन आहे. हॅलो, कॅन आय स्पीक अ बिट टू प्लेस. नो माय आय नाव हू इज द कॉलिंग. कॅन स्पीक अ प्लेस स्पीक अ लेटर. आय एम टिकू पिकू सिस्टर्स. बघा पूर्ण मेन्शन केलेले, व्यवस्थित जे आहे ते वाचा, व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा, स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. पेपरचा चांगला सराव करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चॅनलला पण सबस्क्राईब करा. आपण आज इथेच थांबणार आहोत.